KVR कंपनीने सिनाळा गावातील प्रकल्पग्रस्तांना रोजगार न दिल्यास मनसे करणार आंदोलन। वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील सिनाळा, मसाळा व नवेगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व घरे वेकोलीद्वारे अधिग्रहित करून या गावांचे पुनर्वसन करण्यात आले। मात्र प्रकल्पग्रस्त असणाऱ्या तिन्ही गावातील तरुण बेरोजगार यांना कंपनीमध्ये नोकऱ्या किंवा रोजगार दिला नाही। पर्यायाने या प्रकल्पग्रस्तांची एक प्रकारे फसवणूक करण्यात आली। दरम्यान अधिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात वेकोली प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यांना निवेदन देऊन पत्रकार परिषदेमध्ये इशारा देण्यात आला की येत्या 15 दिवसात जर या तिन्ही गावातील प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला नाही तर मनसेतर्फे मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल। यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू टुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काबांदे, सुनील गुढे आदींची उपस्थिती होती। आज पत्रकार परिषद देण्याचा उद्देश हे आहे की सिनाळा, मसाळा आणि नवेगाव या गावामध्ये जे KVR कंपनी आलेली आहे त्या कंपनीमध्ये जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत, ज्यांची जमिनी गेलेली आहे, त्या कंपनीच्या जागेवर ज्या जागेवर कंपनी आलेली आहे त्या गावातल्या लोकांना आतापर्यंत एकही लोकांना काम मिळालं नाही आहे तिथे। आणि त्यानिमित्त आम्ही आज जिल्हाधिकारी आणि SP साहेब आणि जेवढे पण WCLचे अधिकारी साहेब आहेत त्या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की 15 दिवसांपर्यंत 15 दिवसाच्या अगोदर जर आमच्या लोकांना काम तिथे मिळालं नाही तर मनसे स्टाईल तिथे आंदोलन होणार। आणि याच्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक पत्रकारांसमोर बोलले होते की जर कोणत्याही कंपनीमध्ये बिनकायदेशीर जर कारवाई काही होत असेल, कोणी लोक जर त्रास देत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर जर कंपन्या जेव्हा ज्या गावामध्ये येतो जर त्या गावातल्या लोकांना काम मिळत नसेल तर त्यांच्यावर कोणती कारवाई होईल अशी पण काहीतरी एक GR आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब काढले पाहिजे। आणि ज्या गावामध्ये कंपनी येतोय त्या गावामध्ये सर्वात पहिलं रोजगार आपल्या गावातल्या लोकांना मिळाला पाहिजे। ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासन अधिनियम आपण काढलेला आहे, जसं 80% रोजगार आपले स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे, त्याच्यानंतर 20% बाहेर प्रांतातले दिले तर चालेल, असं काहीतरी एक GR आपला आहे, सर्वांना माहिती आहे। पण त्याच्यावर आतापर्यंत कोणताही अंमलबजावणी झाली नाही। आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढे उद्योग असल्यामुळे 300च्या वरती कंपन्या असल्यामुळे पण तरी पण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातले लोक आता पण बेरोजगार आहे। आणि याची पूर्ण जिम्मेदारी इथले आमदार, खासदार आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सर्वांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये सर्वात पहिलं तुम्ही लक्ष द्या की जिथे पण आपले चंद्रपूर जिल्हा असो या महाराष्ट्र असो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बेरोजगार परिस्थिती चालू आहे। यानिमित्त जे पण कंपनी इथे येतोय त्या कंपनीमध्ये सर्वात पहिलं आपले स्थानिक लोक लागले पाहिजे अशी माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।